नमो नमः. चाटे शिक्षण समूहाच्या संस्कृत पाठमालेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या बघतोय गद्य आणि पद्य विभाग. यामधला गद्य विभाग जो आहे त्याची सविस्तर चर्चा आपण मागच्या पाठमालेमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रतिपदम संस्कृतमचा थोडा भाग उद्धृत केलेला होता आणि आता त्याच्या पुढे आपण प्रतिपदम संस्कृतम बद्दल थोडी आणखीन चर्चा करू आणि त्यानंतर मग आपण सुक्तीसुधा, युग्ममाला आणि त्यानंतर चित्रकाव्यम, त्यानंतर आपलं वाचन प्रशंसा याबद्दल बोलणार आहोत. लक्षात येते? तर आता आपण बघणार आहोत प्रतिपदम संस्कृतम. या प्रतिपदम संस्कृतमची एक कथा म्हणू शकत नाही आपण, पण त्याची एकंदरीत जी मांडणी आहे ती कशावर आहे, त्यामध्ये पात्र कशी आहेत यावर आपण चर्चा केलेली आहे. आता त्यानंतरचा भाग असा येतो की यामधले समास. तर त्या समासांविषयी आपण जसं प्रतिपदम बद्दल आपण बघितलं, प्रतिपदम म्हणजे पदे पदे अव्ययी भाव समास. आता यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला साश्चर्यम, सानंदम असे शब्द यामध्ये दिसतात. तर स आलं की कुठला समास होतो हे डोक्यात ठेवा, म्हणजे अव्ययी भाव समास. मग आश्चर्येन सह, बरोबर आहे, त्यानंतर वेगेन सह अशा गोष्टी आपण लिहू शकतो. हा त्या वेळेला करण्याचा भाग आहे. म्हणजे समास आपण सविस्तर घेतलेले आहेत आणि आता ते कसे चालतात हे बघण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. तर समासांच्या बद्दल आपण यामध्ये सविस्तर व्यवस्थित बघू शकतो समास. यानंतर सूचनानुसारम कृती ही कुरुत, त्वम ऐवजी भवान योजा. इथे एक भवतीचं रूप येतं बघा, या पाठामध्ये भवान ऐवजी भवती येतं, म्हणून गोंधळून जाण्याचं काही एक कारण नाहीये. भवती म्हणजेच भवांचं स्त्रीलिंगी रूप आहे. त्यामुळे जरी आपल्याला असं सांगितलं की भवतीच्या स्थानावर तुम्ही त्वमची योजना करा, तर गोंधळून अजिबात जायचं नाहीये. जे आपण भवानला करतो तेच त्वमला करायचं आहे इथं, बाकीचं काही आपल्याला करायचं नाहीये. लक्षात येते? आपण पुढचा पाठ कुठला बघतोय तर प्रतिपदम संस्कृतम, संवादरूपी पाठ आपण बघायला लागलेलो आहे. तर मी आता तुम्हाला असं सांगितलं की भवती असं आल्यानंतर गोंधळून न जाता आपल्याला काय करायचंय तर भवतीच्या स्थाने त्वम योजयत, भवती इति स्थाने त्वम योजयत असं जरी आलं तरी आपण त्याच्यामध्ये त्वम घालून योग्य ते मध्यम पुरुषाचं रूप घालायचंय. कळले व्यवस्थित? आता यानंतर आपल्याला याच्यात लुट लकार किंवा लिंग लकाराची रूप खूप आढळतात, त्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. त्यानंतर सप्तम्यंत शब्द कुठले आहेत, प्रथमांत शब्द कुठले आहेत, म्हणजे काय. बऱ्याच वेळेला मुलांना प्रश्न पडतो की प्रथमांत म्हणजे काय. तर ज्यामध्ये प्रथमा विभक्तीचा वापर केलाय असे 2 शब्द आपण लिहायचे. 2 शब्द आपण लिहिले की आपल्याला 1 गुण मिळणार आहे. सप्तम्यांत शब्द म्हटलं तर सप्तमी असणारे 2 शब्द लिहा. लक्षात येते? म्हणजे जर समजा मनसा असेल, एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला मनसा असा शब्द दिसला तर मग आपल्यामध्ये मूळ शब्द कुठला, मनस. मग सकारांत नपुसकलिंगी मनस शब्द आहे. मग मनसा, मनोभ्याम, मनोभी ही तृतीया, त्यामुळे तृतीयांत शब्द विचारला तर मनसा असा शब्द लिहिता आला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की पंचम्यंत शब्द कुठले आले, षष्ठ्यंत शब्द, षष्ठीची कुठली रूपं आपल्याला दिसत आहेत, हे सतत आपल्या डोक्यामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. आता तुम्हाला अर्थ नाही आहे कोणी विचारणार, अर्थाच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक शब्दाचे व्याकरण समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून आपण व्यवस्थित तयार होऊ, एक भाषा आपण सुंदररित्या व्यवस्थितरित्या समजून घेऊ. यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. लक्षात आलेलं आहे? तर हे आपण सूचनानुसारसाठी बघितलं काय काय करावं लागेल आपल्याला. त्यानंतर लंग लकाराचा लट लकार करा, लट लकाराचा लंग लकार करा. त्यानंतर भविष्य काळ असेल तर त्याचा विधिलिंग लकार करा. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जाऊ शकतात. आणि मग त्यानंतर माध्यम भाषेया उत्तरम लिखत, तर त्याच्यासाठी प्रतिपदम संस्कृतम कशासाठी आपण याचा वापर केलेला आहे तर प्रतिपदम याचा अर्थ पावलोपावली संस्कृत आपण कसं वापरू शकतो, त्याचा वापर आपल्याला कसा करता येऊ शकतो, भावी जीवनामध्ये जर आपल्याला त्याचा
आपली काय म्हणायची उपजीविकेचं साधन म्हणून जर आपल्याला याचा वापर करायचा असेल तर आपल्याला काय काय विचार करता येतात, या सगळ्या विषयीची सविस्तर चर्चा आपल्याला या भागामध्ये पाठाच्या दिसते. हे साधं सोपं आहे. तर मला वाटतं एवढा प्रतिपदम संस्कृतम बद्दल आपल्याला अभ्यास केलेला पुरेसा आहे. म्हणजे आता आपण कुठंपासून आलो बघा, तर मधला देनो व्याघ्रः पलायते हा आपला पाठ निघून गेलेला आहे, तो आपल्याला नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर जटायू शौर्यम नाही आहे. त्यामुळे जे काही बाकीचे पाठ उरलेले आहेत त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. मग हा प्रवास सुरू कुठून होतो, तर आद्य कृषक पृथुवैन्य पासून सुरू झाला. आद्य कृषक नंतर आपण व्यसने मित्र परीक्षा पाहिला. व्यसने मित्र परीक्षेमध्ये हितोपदेशाचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आद्य कृषक पृथुवैन्यमध्ये ऋग्वेद आहे, ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. हे प्रस्तावनेमध्ये लिहायचं लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा मी हे सांगते. स एव परमाणू याला काही नाव नाही आहे, म्हणजे त्याच्या मूळ कशातनं घेतला याला काही नाव नाही आहे, पण हा संवादरूपी पाठ आहे. आणि यामध्ये महर्षी कणादांची म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती काय होती, प्राचीन भारतीय शास्त्र आपल्याला काय सांगतात, त्यामध्ये काय काय आलेलं आहे याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी आणि तुम्ही इतर पुस्तकांचा देखील अभ्यास करावा, हा हेतू त्याच्या पाठीमागचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत चला. अमूल्यम कमलम बघितलं तर भगवान बुद्धांचा जीवनचरित्र, भगवान बुद्धांचा प्रभाव कसा असायचा, भगवान बुद्धांचं तेज कसं होतं आणि याचा प्रत्यय त्या साध्या सुध्या माळ्याला कसा आला, हेच आपल्याला पाठामध्ये समजावून सांगितलेलं आहे. एखादा लोभी असणारा माणूस सुद्धा निरीच्छ वृत्तीचा कसा बनू शकतो हेच आपल्याला यामधून कळतं. तर अशा पद्धतीचा आपल्याला हा एक प्रवास आपण केला. त्यानंतर आपण पुढचा पाठ कुठला बघितलाय, शंकराचार्य, आदिशंकराचार्य, ज्यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रसार आणि प्रचार केला. बघा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही ॲक्युरेट तेवढंच लिहाल तेवढे तुम्हाला गुण चांगले पडतील. म्हणजे आता माध्यम भाषा या उत्तरतं यामध्ये जर समजा आदिशंकराचार्यांच्यावरती तुम्हाला काही प्रश्न आला तर बाकी आपण काही लिहायचं नाही आहे. आदिशंकराचार्य हे यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रसार आणि प्रचार केला. आता अद्वैत सिद्धांत म्हणजे काय हे काय तुम्ही सांगायची गरज नाहीये. फक्त एवढंच लिहा की अद्वैत सिद्धांताचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. त्यासाठी ते भारतभर फिरले, लक्षात आलंय. आणि मग त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचं जीवन कसं घडलं हे सांगणाऱ्या, ही ओळख करून देणारा हा पाठ आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावरची रेखाचित्रांची तयारी करा. प्रतिपदम संस्कृतम जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सुद्धा रेखाचित्र बरीच आहेत बघा. त्याच्यात रेखाचित्र म्हणण्यापेक्षा ज्याच्यामध्ये माहिती आहे, म्हणजे आता तनुजा घेतली तर तनुजाचा व्यवसाय कुठला हे लक्षात घ्या. समीर घेतला तर समीर कसा कुठं अभ्यास करतोय किंवा काय शिकतोय, त्याचा PhDचा विषय कुठला आहे, त्यासाठी तो कुठले पेपर्स सादर करणार आहे, त्यासाठी तो कुठं चाललेला आहे, या बारीक सारीक तपशिलांचा विचार करा. त्यानंतर भारतामध्ये कुठली कुठली अशी क्षेत्र आहेत की ज्यांचा अभ्यास विदेशी परदेशक करू इच्छितात, विदेशी पर्यटक करू इच्छितात, हे सुद्धा आपल्याला सांगितले की भारतामध्ये असं तत्वज्ञान आहे. आपल्याला माहितीच आहे आता फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो, तत्वज्ञान म्हणजे भारतीय तत्वज्ञान. आत्ताच जसं आपण आदिशंकराचार्यांच्याबद्दल चर्चा केली, आदिशंकराचार्य हे फिलॉसॉफरच म्हणू शकतो आपण. त्यानंतर मग बरेच असे विचारवंत होऊन गेलेत भारतामध्ये की ज्यांचा अभ्यास करण्यासाठी विदेशीय लोक हे नेहमीच उत्सुक राहतात. त्यानंतर मेघदूतासारखी कालिदासाची रचना, त्यासारख्या रचनांचा अभ्यास करण्यासाठी, रचना म्हणजे ही साहित्य कृती आहे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा विदेशी पर्यटक उत्सुक असतात. तर हा एक भाग झाला. त्यानंतर इतिहास आहे. त्यानंतर आपल्याकडं खूप चांगल्या चांगल्या बघा तुम्ही देवळांच्या रचना वगैरे किती विविध प्रकारच्या आपल्याला दिसतात. म्हणजे आर्किटेक्चरचं आपल्याकडं खूप चांगले नमुने आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं, स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं विदेशी लोक येतात.
आणि मग ह्यांना सगळ्यांना ती ओळख करून देण्यासाठी, त्यांना त्या भाषेचा परिचय करून देण्यासाठी, त्यांना त्या भाषेतला आनंद मिळवून देण्यासाठी संस्कृत विषय ज्यांना येतो असे लोक खूप गरजेचे असतात. तर अशामुळं आपल्याला संस्कृत विषयाचं ज्ञान कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतं, ते आपल्या उपजीविकेचं साधन कसं बनू शकतं, हे आपल्याला यामधून बऱ्याच वेळेला कळलेलं आहे. हे लक्षात आलंय. तर आपण प्रतिपदम संस्कृतम पाहिलं. आता यानंतर आपण पुन्हा एकदा आपण पहिल्या पाठांकडे जातोय, ज्याच्यामध्ये आपण आता पद्याचा अभ्यास करणार आहोत, पद्य विभागाचा अभ्यास करणार आहोत. पद्य विभागाला आपल्याला 18 गुण आहेत. लक्षात घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे गद्याला किती गुण होते बघा, 20. काय काय होते ते डोक्यात घ्या. गद्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पहिले 2 गद्य म्हणजे 7 आणि 7 14 गुणांचा. त्यानंतर 4 गुणांचं सरलार्थ लेखन आहे म्हणजे 18, आणि 2 गुणांचं माध्यम भाषेय उत्तरम लिखत म्हणजे 2 गुण म्हणजे 20. म्हणजे हा एकूण 20 गुणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. गद्याविषयी मी पुन्हा एकदा सांगितलंय बरं का. आता 7 गुण जे तुम्हाला येतात त्या 7 गुणांमध्ये पहिला जो गद्य असतो त्याच्यामध्ये अवबोधनम मध्ये 4 दिलेले असतात प्रश्न. 4 मधले 3 तुम्हाला सोडवायचे. 3 बरोबर आले की 3 गुण मिळतात. शब्दज्ञान 2 गुण मिळतात आणि त्यानंतर घटनाक्रमानुसार फेरमांडणी करा 2 गुण. यानंतरचा दुसरा गद्य जो असतो त्यामध्ये पुन्हा तेच अवबोधन 3 गुण, शब्दज्ञान 2 गुण आणि 2 गुण रेखाचित्र. ही पुस्तकातलीच येतात. तर अशा रीतीने हे 14. त्यानंतर नाट्यस्तबक जो आपल्याला आहे त्या नाट्यस्तबकामधले 2 कुठले तरी गद्य येणार आहेत आपल्याला आणि त्याचे अर्थलेखन आपण केलं, एकाचं अचूक 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 2 गुणांसाठी माध्यम भाषेय उत्तरम लिखत हे प्रश्न आपल्याला पुस्तकामधलेच येतात. त्यामधले 2 प्रश्न दिलेले असतात, त्यामधला 1 प्रश्न आपण लिहिणार आहे. दोन्हीच्या दोन्ही लिहू नका, काही गरज नाही. फक्त जो 1 लिहिता तो अचूक आणि छान लिहा, आकर्षक लिहा की वाचल्यानंतर त्याला 2 मार्क दिलेच गेले पाहिजेत. हा झाला गद्याचा विचार. त्यानंतर आपण पद्य विभागाकडे जेव्हा वळतो तेव्हा पद्य विभागासाठी आपल्याला श्लोक दिलेले असतात आणि श्लोकांवरती 4 गुणांचा प्रश्न आहे पहिला. लक्षात येते. त्यानंतर महत्त्वाचा भाग, सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्तम मार्क मिळवून देणारा भाग म्हणजे पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहा. आता शुद्ध आणि पूर्ण याच्यामध्येच अर्थ आलेला आहे की ते आहे तसं पुस्तकामध्ये जशी संधी आहे, जशी जोड अक्षरे लिहिलेली आहेत, जसा पाय मोडलेला आहे, विसर्ग कुठं लिहिलेला आहे, पहिली दुसरी वेलांटी कुठं लिहिलेली आहे, हे अचूक आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यासाठी सराव गरजेचा आहे. संयुक्त संस्कृतचा विचार करायचा झाला तर तुम्हाला 2 ओळींचेच श्लोक येतात, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं तर मुळीच कारण नाही आहे. म्हणजे पहिलं जर तुम्ही सुक्ती सुद्धा काढून बघितलं तर पहिला श्लोक मोठाच आहे, विद्या नाम नरस्य रूपमधिकम. दुसरा आपल्याला दिसतो निंदंतु नीती निपुणा, तो सुद्धा मोठा 4 ओळींचा आहे, म्हणजे ते पाठांतराला नाहीत. मग त्याच्या पुढचा कुठला आहे तो आत्मनो मुख दोषेण एक आहे. त्यानंतर अल्पानाम अपि वस्तुनाम आहे. म्हणजे असे 1-2-3 श्लोक सोडले तर काही मोठे श्लोक आहेत तरी का नाही. म्हणजे संयुक्तला तर ते खूप सोपं आहे. संयुक्तच्या मुलांनी 2 गुणांच्या 2 ओळींचे जे श्लोक आहेत त्यांचा अगदी सखोल अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते पाठ करा व्यवस्थित, ते लिहून काढा रोजच्या रोज. म्हणजे एक तरी श्लोक किमान संपूर्ण आणि संयुक्तच्या लोकांनी रोज लिहून पाहावा. रोज, मी काय म्हटलंय बघा, रोज लिहून बघावा. म्हणजे तो नंतर आपण पुस्तक घ्यायचं सरळ समोर आणि तो चेक करून बघायचा, टॅली करून बघायचा की तिथं काही राहिलंय का, तिथं कुठली वेलांटी राहिली. कारण आपल्याला तेवढं लिहिल्यानंतर 4 पैकी 4 गुण 4 ओळींच्या श्लोकाला आणि 2 पैकी 2 गुण 2 ओळींच्या श्लोकाला मिळणार आहेत. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे ध्यानात ठेवा. अजिबात चालढकल नको आहे. नुसता आरडून ओरडून त्या कविता म्हणत बसायचं नाही. त्या म्हटल्यानंतर, त्या पाठ झाल्यानंतर त्या आपल्याला किती अचूक रीतीने लिहिता येतात याचा सुद्धा व्यवस्थित आढावा घ्यायचा आहे. नाहीतर मग आपण छान खुश होऊन बाहेर येतो पेपरला की मला छान पेपर गेलेला आहे, मी छानपैकी लिहिलेलं आहे आणि तिथं मार्क गेलेले असतात. मार्क गेल्यानंतर आपण काही करू शकत नाही, आधीच तुम्ही त्याचा विचार करायचा आहे.
लक्षात आलेलं आहे? तर 4 ओळींचे श्लोक आणि 2 ओळींचे श्लोक यांचा खूप चांगल्या रीतीने अभ्यास करा. संयुक्तसाठी 2 गुणांचा श्लोकांचा चांगला अभ्यास करा. संपूर्ण मात्र 4 आणि 2 दोन्हीचा अभ्यास करा. संयुक्तसाठी आणखीन एक सूचना, गद्य विभाग जो असतो त्याच्यामध्ये त्यांना खूप कमी विचारलेलं असतं. तुम्हाला पण आता ते माहिती आहे. म्हणजे पहिला जो गद्य आहे त्याच्यामध्ये अवबोधन आहे, शब्दज्ञान आहे. दुसरा गद्य जो आहे त्याच्यामध्ये अवबोधन आहे आणि शब्दज्ञानाच्या ऐवजी रेखाचित्र असतं. म्हणजे 4-4 गुणांचे ते प्रश्न आहेत, म्हणजे 8 गुण झाले. त्यानंतर सरलार्थ लेखन तुम्हाला सुद्धा 4 गुणांनाच आहे, म्हणजे ते 12 गुण झाले. आलंय लक्षात? आणि त्यानंतर पुढचा माध्यम भाषेय उत्तरम लिखत हा 2 गुणांचा प्रश्न तुम्हाला येतो. म्हणजे असे ते तुम्हाला गुण असतात. तर चांगला अभ्यास करा त्याचा. उगीच काहीतरी लिहून यायचं नाही. अतिशय सोपा पेपर संयुक्तचा तर असतो, कारण त्यांना काही तुम्हाला काही नाहीच आहे, जास्तीच लिहायचंच नाही आहे फारसं काही. त्यामुळे व्यवस्थित लिहा. 2 गुणांचा तुम्हाला अवबोधन आणि शब्दज्ञान 2 गुण, आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये अवबोधन परत 2 गुण आणि रेखाचित्र 2 गुण, म्हणजे 2 आणि 2 किती झाले? 4 आणि 4 8 झाले. बरोबर आहे? त्यानंतर 4 गुणांचा आपल्याला सरलार्थ लेखन म्हणजे 12 गुण झाले. आणि त्यानंतरचा 2 गुण माध्यम भाषेय उत्तरम लिखत. आणि काही त्याच्यामध्ये काही बदल असतील तर आपण बघूच. तर अशा रीतीनं हा पहिला भाग तरी आपल्याला संयुक्तचा डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. लक्षात येते? आता हे झाल्यानंतर त्यानंतर दुसरा आपण पाठाचा विचार काय केला, भागाचा विचार काय केला, तर पद्य. आता आपण बघतोय पद्य विभाग. पद्य विभागामध्ये संयुक्तसाठी पुन्हा मी सांगते की 2 ओळींचे श्लोक लिहायला उत्तमरित्या सराव करा. ते चांगले करा, त्याला पैकीच्या पैकी गुण मिळावेत. आणि संपूर्ण 4 ओळींचे आणि 2 ओळींचे. लक्षात आलंय? आता हे झाल्यानंतर तुम्हाला सरलार्थ लेखन जो येतो त्याच्यासाठी संपूर्णला या वर्षासाठी म्हणून दोन्ही आहेत. म्हणजे मानवता धर्म सुद्धा आहे आणि वाचन प्रशंसा सुद्धा आहे. लक्षात आलेलं आहे? संयुक्तला मात्र मानवता धर्म नाही आहे, फक्त वाचन प्रशंसावरती त्यांना अभ्यास करायचा आहे. त्याच्यामधले तुम्हाला 3 श्लोक विचारले जातील, त्यातले 2 श्लोक आपल्याला भाषांतर करून लिहायचे. लक्षात आलेलं आहे? तर अशा रीतीनं हा सरलार्थ लेखनाचा आणि माध्यम भाषेय उत्तरम लिखत आलं तर त्याचं 2 गुण. म्हणजे तो काही फार मोठा प्रश्न असा नसतो, पण लिखाणाचा महत्त्वाचा प्रश्न कुठं आहे? पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहा. आता पद्य विभागाकडे आपण व्यवस्थित वळूया. पहिला भाग आपल्याला जो दिसतो तो म्हणजे सुक्तीसुधा. बघा, सुक्तीसुधा म्हणजे काय? पहिलाच भाग आपल्याला कुठला दिसतो? सुक्तीसुधा पद्य. आणि पुढे लिहिलंय बघा, कंठस्थीकरणार्थम. म्हणजे याचा अर्थ बऱ्याच मुलांना अजून देखील प्रश्न असतो की याचा अर्थ लिहायला येतो का? तर अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे 2 सुभाषित मला ठेवलेले आहेत. त्यामुळं याचा अर्थलेखनासाठी उपयोग नाही. हे केवळ कशासाठी येणार? याच्यावरती पद्य विभागावर प्रश्न विचारले जातील किंवा हा पाठांतराला येईल. कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतर करण्यासाठी येणार आहे आणि त्यावरती तुम्हाला माध्यम भाषेय येऊ शकतं, असा हा प्रश्न आहे. बरं, मग आता त्याच्यावरती पहिला श्लोक आपण बघतो. काय आहे? सुक्तीसुधा. पहिल्यांदा सुक्तीसुधाचा अर्थ काय? बरीच मुलं असं लिहितात की हा श्लोक सुक्तीसुधामधील आहे. लिहू नका, असं लिहू नका. काय लिहाल मग? तर तुम्ही बघितलंय का? बघा, प्रत्येक श्लोक आपल्याला दिसतो. आता पहिलाच श्लोक आपण जर घेतला तर तो श्लोक कशामधला आहे? विद्या नाम नरस्य रूपमधिकम विद्या प्रच्छन्न गुप्तम धनम. बरोबर आहे? विद्या गुरुणाम गुरु असं म्हटलेलं आहे. मग आता हे सगळं बघितल्यानंतर सतत एक शब्द आपल्याला दिसतो, तो म्हणजे विद्या. म्हणजे विद्या ही काय काय आहे? तर विद्या ही नरस्य रूपमधिकम, माणसाचं अधिकचं रूप आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम, झाकून ठेवलेलं धन आहे. गुरुणाम गुरुहु, गुरूंची सुद्धा गुरु आहे. विद्या गुरुणाम गुरुहु. विद्या बंधुजनो विदेश गमने. बरोबर आहे का? बघा, विदेश गमने म्हणजे काय? परदेशी गेल्यानंतर ती बंधुजन म्हणजे आपली स्वतःची असते. आपल्याला कुणाचीही गरज लागत नाही विद्या जर आपली असेल तर.
आपल्याजवळ ज्ञान असेल तर आपण कुठल्याही स्थानी नेऊन टाका, आपण उभे राहू शकतो व्यवस्थित. म्हणून राजे लोकांच्याकडं विद्या राजसू पूज्यते, राजे लोकांच्याकडं सुद्धा विद्येची पूजा केली जाते, तिला आदर दिला जातो. म्हणून विद्या विहीनः पशुः. आता काय काय येऊ शकतं, तर एक म्हणजे रेखाचित्र येऊ शकतं, आणि दुसरा भाग म्हणजे याच्यावरती माध्यम भाषेया स्पष्टीकरण लिखत, स्पष्टीकरण घ्यायचं आहे, याचा अर्थ लिहायचा नाही. स्पष्टीकरण विचारलंय म्हणजे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. तुम्ही अर्थ लिहिलात तर मार्क मिळणार नाही, आणि बऱ्याच वेळेला असं जर तुम्ही केलेलं असेल तर 0 मार्क पडलेला बघितलेला आहे मी. तुम्हाला असं वाटतं की आपल्याला नाही 1 तरी मार्क मिळेल, नाही मिळत, 0 मार्क पडतो. कारण वर्षभर तुम्हाला तयारी करायला दिलेली आहे, तुम्ही छान अभ्यास करावा आणि आपलं मत मांडावं अशी अपेक्षा आहे. तर तिथं तुम्ही नुसता अर्थ लिहून आलात तर चालणार नाही. मग तुम्ही याच्यासाठी प्रस्तावना काय लिहू शकता, तर नीती शतकातून हा घेतलेला श्लोक आहे. बघा तुम्ही पुस्तकामध्ये आपल्याला अन्वय दिलेला आहे, बरोबर आहे का. संपूर्णच्या लोकांना 2 मार्काला अन्वय सुद्धा लिहायला येतो. मगाशी मी सांगायचं विसरले, संयुक्तला येत नाही. मग संपूर्णला जो अन्वय येतो तो अन्वय जिथं लिहिलाय त्याच्यावरती कडेला कुठल्या भागातून हा श्लोक घेतलेला आहे, नीती शतकातून घेतलाय का आर्य चाणक्य शतकमधून घेतलाय, हे सगळं आपल्याला तिथं दिलेलं आहे. तर त्याचा उल्लेख करा, म्हणजे तुमचं वाचन आहे हे कळू देत. सुक्ती सुद्धा लिहू नका. सुक्ती सुद्धा हे सुभाषित मला 1 सुभाषित मला 2 असं लिहिल्यासारखं आहे, तसं लिहू नका. नाव त्याचं जरी ते असलं तरी सुद्धा त्याचं मूळ कशात आहे ते लिहा. मग आता त्याचा मूळ कशात आहे, तर नीती शतकातून घेतलेला श्लोक आहे. यामध्ये विद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे. विद्या ही माणसासाठी कशी महत्त्वाची असते, विद्या ही परदेशी गेल्यानंतर काय करू शकते, हे आपल्याला यातून सांगितलेलं आहे. फार परतो तुम्ही प्रस्तावनेमध्ये हे जर काही लिहायचं नसेल तर सुभाषित म्हणजे चांगलं वचन ह्यानं सुरुवात करा. सुभाषितम म्हणजे शोभनम भाषितम म्हणजे उत्तम वचन, जे बोलणं आपल्याला चांगलं ज्ञान देतं, आपलं मनोरंजन करतं, आपला चांगला वेळ घालवतं, त्याला आपण म्हणतो सुभाषित. आणि मग ही सुभाषित जी असतात ती उद्बोधक असतात, ती चांगली असतात, ती आपलं उच्चारण शुद्ध करतात. या सगळ्या गोष्टींसाठी सुभाषितांचा सराव करावा. ही प्रस्तावना करू शकता तुम्ही. म्हणजे जर बाकी काही आठवत नसेल तुम्हाला किंवा एखाद्या श्लोकाला तुम्हाला दिलेलं नाहीये, नीती शतकातून घेतलाय का हितोपदेशातून घेतलाय, तर त्यावेळेला तुम्ही अशी सुरुवात करा. पण सुक्ती सुद्धा मधून घेतलेला हा श्लोक नंबर 1 आहे, असली घाणेरडी सुरुवात करायची नाही. व्यवस्थित कळलंय काय सांगायचंय. तर त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला असं सांगायचंय पुढचं की सुक्ती सुधामध्ये हा विद्या नाम नरस्य रूपमधिकम हा जो आपण श्लोक बघितला, त्याच्यामध्ये एक रेखाचित्र तुम्हाला त्याचा व्यवस्थित अभ्यास करू शकता तुम्ही, आहे बघा पुस्तकात. आणि दुसरं म्हणजे याच्याबद्दल तुम्ही माध्यम भाषेमध्ये प्रश्न लिहू शकता. आणि मग आपल्याला नर म्हणजे काय, मनुष्य हो. त्यानंतर रूपमचं विशेषण काय, तर अधिकम. या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. मग लकार कुठले आलेत बघा, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परम दैवतम. मग दैवतमचं विशेषण काय, तर परम. परम म्हणजे श्रेष्ठ. विद्या गुरुणाम गुरुहु. आणि शेवटचं काय तर विद्या विहीनः पशुः. तर याच्यात कुठलं एखादं क्रियापद आलंय का ते शोधा. आता त्याच्यानंतरचा श्लोक जो येतो तो श्लोक जर बघितलात तर आपल्याला श्लोक लक्षात येतो. निंदन्तु नीती निपुणाः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्याय्यात. बघा बऱ्याच वेळेला चूक कुठं होते, न्याय्यात पथः, य ला य आहे, न्यायात पथः नाही. न्याय य म्हणजे योग्य मार्ग, न्याय म्हणजे सत्याचा मार्ग, न्यायाचा मार्ग. पण न्याय्य मार्ग म्हणजे जो योग्य आहे, अचूक आहे, चांगला आहे, त्याला म्हणायचं न्याय्य. तर न्याय्यात पथः प्रविचलंती पदम न धीरा. हा प्रविचलंती हा लकार आला.
धीरा हा बद्दल सांगितलेलं आहे. धीरा हा म्हणजे धैर्यवान लोक. मी नेहमी याच्यासाठी उदाहरण असं सांगते की सावित्रीबाई फुलेंचं आपल्यासमोर उदाहरण आहे. किती त्रास झाला त्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता, की त्यांनी शिक्षण स्वतः घेतलं आणि मुलींना शिकवलं. विधवा परित्यक्ता ह्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. तो काळ असा अवघड होता की त्यावेळेला स्त्रिया बाहेर सुद्धा पडत नसत, घराच्या बाहेर सुद्धा स्त्रिया पडत नसत. आणि त्यावेळेला ह्या बाईंनी मोठं कार्य हातामध्ये घेतलं करायला, म्हणजे किती मोठेपणा होता बघा. आणि मग त्यावेळेला बऱ्याच वाईट प्रवृत्तींना, मानसिक वाईट प्रवृत्तींना त्यांना सामोरं जावं लागलं. मग त्या आपल्या त्या कार्यापासून ढळल्या का? नाही ढळल्या. त्या आपलं कार्य स्वाभिमानानं आणि हिमतीनं करत राहिल्या. ह्यांना म्हणायचं धैर्यवान लोक. न्यायात पथः योग्य मार्ग प्रविचलंती पदम न धीरा. हा धैर्यवान लोक आपलं पाऊल मागं घेत नाही, तिकडं तिकडं जात नाहीत कधी. जरी कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कुणीही कितीही कौतुक केलं तरी ते हुरळून सुद्धा जात नाहीत. आणि कुणी त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण केले तरी त्यानं खचून सुद्धा जात नाहीत. हे सांगणारा हा एक उत्तम श्लोक आहे. त्यामुळं प्रस्तावना लिहिताना अतिशय अचूक आणि चांगली लिहू शकता तुम्ही, की धैर्यवान माणसं ही कशी संकटामध्ये सुद्धा सामना करतात संकटाचा, त्याच्यामध्ये मागं फिरत नाहीत आणि कौतुक करून घेत नाहीत. कितीही चांगलं काम केलं आणि कुणीही त्यांचं कौतुक केलं तरी ते हुरळून जात नाहीत. ते तटस्थपणानं सगळ्या गोष्टींचा विचार करत राहतात. आपलं काम पुढं कसं जाईल याचाच विचार ते सतत करतात. हेच धैर्यवान लोकांचं वैशिष्ट्य आपल्याला या पाठामध्ये, या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलेलं आहे. तर अन्वय वाचून काढा म्हणजे तुम्हाला अर्थ छान कळतो. आणखीन एकदा त्यानंतर ह्याच्यावरती जो रेखाचित्राचा भाग आहे, म्हणजे निंदंतु नीती निपुणाः यदिवा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु, म्हणजे क्रियापद वापरलीत बघा. समाविशतु, तू ताम अंतु लोट लकार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर रेखाचित्राचा भाग लक्षात ठेवा. हा भाग झाला की हे 2 श्लोक व्यवस्थित होतात. पाठांतर करताना अचूक करा. कुठं नला पहिली वेलांटी आली आहे, दुसरा उकार कुठं आला आहे, पहिला उकार कुठं आला आहे, हे सगळं बघा. लक्षात आलेलं आहे. आता याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आत्मनो मुखदोषेण आहे. बध्यन्ते शुकसारिकाः. आता इथं समास येतो बघा. शुकसारिकाः, शुकाः च सारिकाः च, इतरेतर द्वंद्व समास. तर असा हा सगळा भाग लक्षात ठेवायचा आहे. अल्पानाम अपि वस्तूनाम संहती ही कार्यसाधिका. संहती हीला समानार्थी शब्द काय तर एकता. म्हणजे या शब्दांचं तिथल्या तिथंच लगेच अभ्यास करायचा. अल्पानाम अपि वस्तूनाम म्हणजे अल्पानाम प्लस अपि ही संधी झाली. वस्तूनाम मध्ये मूळ शब्द कुठला आहे बघा. ती षष्ठी आहे का पंचमी आहे ते लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला तिथंच लगेच प्रथमांत षष्ठ्यंत शब्द कळतात. आता हे झाल्यानंतर त्या श्लोकाचं मर्म काय आहे, त्या श्लोकामधून काय सांगितलंय, तर खूप बडबड करणारे लोक जे असतात ते नेहमीच कुठंतरी अडकून पडतात. हा त्याच्या सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे. बकाहा म्हणजे काय? बगळा. बगळा बघितला तर तो शांत उभा असतो पाण्यामध्ये आणि हळूच मासा आला की तो पकडतो आणि खाऊन टाकतो. पण तेच शुक सारिका हा म्हणजे कोण? शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना. किती कलकल कलकल करत असतात. त्यामुळं मग त्यांना कोण आपल्याजवळ ठेवतं तर पिंजऱ्यात घालतात आणि मनोरंजनासाठी त्यांना ठेवून घेतलं जातं. मग बगळ्याला आणून ठेवतात का कोणी? ठेवत नाहीत. का तर तो बोलत नाही. मग तसंच आपण गप्प राहावं की आपण कुठल्याही बंधनात अडकत नाही. आपण खूप बडबड केली की आपण नेमकं कुठेतरी अडकतो. हा सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कळलेलं आहे. तसंच मग अल्पानाम अपि वस्तूनाम. अल्प म्हणजे अगदी क्षुद्र वस्तू आहेत, कमी वस्तू आहेत. म्हणजे त्याला आपण मोळी वगैरे करतो बघा. लाकडाच्या छोट्या छोट्या काठ्या घेतल्या तर त्या मोडतात, पण तेच जर एकत्र बांधल्या तर मात्र त्यांच्यापासून एक भक्कम असा जुडी तयार करता येते जी आपल्याला तोडता येत नाही. तसंच त्यांनी काय सांगितलंय? दोरखंड तयार करता येतो. कुणापासून? तृण म्हणजे गवत. गवताच्या पात्यापासून केलेला जो दोरखंड असतो. मत्तदंतीनः अपि बध्यन्ते. मत्तदंतीनः म्हणजे काय? तर उन्मत्त झालेला, कुणालाही आवाक्यात न येणारा असा हत्ती. दंतीनः म्हणजे दात असणारा तीन.
दंतीन हा मूळ शब्द आहे, शशींसारखा चालतो, शशीनह तसा दंतीनह, लक्षात ठेवा. दंती म्हणजे हत्ती. तर हत्ती जसा एक उन्मत्त झालेला असतो, कुणाला ऐकत नाही, पण तो दोरखंडानं बांधला जाऊ शकतो आणि तो दोरखंड त्याला ताब्यात ठेवतो. दोरखंड कशाचा आहे? गवताचा. गवत किती क्षुद्र आहे, पण ते हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवू शकतं जर ते एकत्र आलं तर. ही एकतेची मजा आहे. कळलं व्यवस्थित? म्हणजे एकजुटीचं महत्त्व आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे. हे सांगायचं, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कळलेलं आहे? आणि मग त्यानंतर बाकीचे श्लोक आपल्याला आहेतच. कुठले कुठले श्लोक त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला आणखीन? रथस्य एकम चक्रम एक श्लोक आहे मला वाटते, बरोबर आहे ना? तो श्लोक संयुक्तला नाही, संपूर्णला तेवढा आहे. मग ह्याच्यात बऱ्याच वेळेला तुम्ही अशी चुका करता की पुस्तकामध्ये प्रत्यूह शब्द येतो बघा, पेपरला गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे प्रत्यूह म्हणजे काय, किती चूक आहे हे. तो आपल्या पाठातला शब्द आहे. प्रत्यूह हा तुम्हाला रेखाचित्रामध्ये शब्द आहे, काढून बघा. प्रत्यूह याचा अर्थ अडथळा. मग रवे हे कार्यसिद्धे प्रत्यूह म्हणजे काय? तर रवी म्हणजे सूर्य. सूर्याचे जे काही कार्य आहेत, काय कार्य आहे त्याचं? तर मूळ कार्य काय? तर एक ते सगळ्यांना प्रकाश देत 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 त्याला जायचं आहे. आणि मग त्याचे प्रत्यूह म्हणजे अडथळे काय सांगितले? तर त्याचा तो सारथी आहे, तो पांगळा आहे अरुण नावाचा. त्यानंतर म्हणजे त्याला पायानं तो अधू आहे, चरण विकल आहे, पायानं अधू आहे, विकल म्हणजे अधू आहे. त्यानंतर 7 अश्व, 7 घोडे आहेत, सप्ततुरगाहा. आणि हातामध्ये चाबूक कसला आहे किंवा लगाम कसला आहे त्या घोड्यांना? तर भुजंगांचा. भुजगैही यमिता हा तृतीय तत्पुरुष समास. भुजगैही यमिता हा समास महत्वाचा आहे बरं का, तृतीय तत्पुरुष समास. भुजंगांनी तयार केलेले असे त्याचे लगाम आहेत. म्हणजे इतकी बिकट अवस्था आहे. निरालंब मार्ग, मार्ग कसा आहे? ज्याला काही अंतच नाहीये, तो जात राहतोय, कुठं जायचंय माहिती नाहीये, अशा मार्गानं सूर्य जातो. आणि मग ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करून तो आपल्या कार्यसिद्धीपर्यंत पोहोचतोच. म्हणून काय म्हटलेलं आहे? थोर लोकांची कार्यामधली जी महत्व, कार्यामधलं जी त्यांची यश आहे, कार्यातलं यश आहे ते नोपकरणे, न उपकरणे, उपकरणांच्या वर, साधनांच्या वर अवलंबून नाही, तर त्यांच्या सत्व म्हणजे पराक्रमावर, त्यांच्या चिकाटीवर, त्यांच्या मेहनतीवर ते अवलंबून असतं. हे सांगायचंय. काय आहे ते समजून घ्या, म्हणजे मग लक्षात येतं व्यवस्थित. कळलेलं आहे? तर अशा रीतीनं आपण ह्या सुक्तीसुधाविषयी चर्चा केलेली आहे. तुम्हाला मला वाटतं हे व्यवस्थित कळलेलं असेल, सुक्तीसुधाचा हा भाग. तर आता राहिलं आपलं पुढचं एक म्हणजे युग्ममाला. तिथं यदा तदा वगैरेचा वापर, यावत तावतचा वापर आपल्याला केलेला दिसतो. आणि त्यानंतरचा भाग म्हणजे चित्रकाव्यम आणि वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. तर ते आपण सगळं पुढच्या पाठामध्ये बघणार आहे, पाठमालेमध्ये. तर आता आपण इथंच थांबू. तोपर्यंत थोडा अभ्यास वगैरे करून ठेवायचा आहे, काय काय जो आहे आपल्याकडं तो. तुम्हाला काय काय वाटतंय बघा आणखीन. तर ते सगळं बघा आणि त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. आणखीन पुढचा आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर तोपर्यंत नमो नमः.